जय शिवराय सर्वांना। सफर गडवाटांची या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण जाणार आहोत अल्पपरिचित अशा आडवाटेवरील आडकिल्ल्यावर। आडकिल्ला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील आडवाडी या गावाजवळ आहे। आडकिल्ल्यावर पोहोचण्यासाठी मुंबई पुणे नाशिक येथील पर्यटकांनी प्रथम सिन्नर ते ठाणगावमध्ये पोहोचल्यानंतर ठाणगाव बसस्थानकातून उत्तर दिशेला जाणारा डांबरी मार्ग हा आपल्याला आडकिल्ल्याच्या पायथ्याशी घेऊन जातो। आडकिल्ल्यावर चढण्यासाठी पायऱ्या नसल्यामुळे चढाई थोडीशी खडतर वाटते। मळलेल्या पायवाटेने पुढे चालत गेल्यानंतर आपण एका तुटलेल्या तटबंदीजवळ पोहोचतो। तिथेच काही पायऱ्या व बांधकामाचे अवशेष निदर्शनास येतात। तिथून वरती चालत गेल्यानंतर आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो। वरती आल्यानंतर आपल्याला एक बुजलेलं पाणी टाकं निदर्शनात येतं। पूर्वेकडे चालत गेल्यानंतर आपल्याला अजून जोड पाणी टाके दिसतात। व्हिडिओ बनवतेवेळी पाणी टाके पूर्णपणे भरलेले होते, त्यामुळे पाणी कमी असल्यानंतर ते पाणी टाके कसे दिसतात हे पुढील काही फोटोंमध्ये दाखवलेले आहे। त्या पाणी टाक्यांजवळच एक शिवलिंग आहे। पाणी टाक्यांजवळ पुढे चालत गेल्यानंतर आपण एका ताशीव कड्याजवळ पोहोचतो। तिथून खाली उतरण्यासाठी काही पायऱ्या आहेत। उतरल्यानंतर आपल्याला एक पाऊलवाट दिसते। त्या पाऊलवाटेने थोडस चालत गेल्यानंतर आपण एका गुहेजवळ जाऊन पोहोचतो। हीच ती गडदेवता असणाऱ्या आडवाईची गुहा। गुहेमध्ये 30 ते 40 लोक बसू शकतील इतकी जागा आहे। आडकिल्ल्याचा इतिहास सांगायचा झाल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1679 साली जालनपूरवर स्वारी केली। तिथे बराच ऐवज मिळाला। ती सर्व धनदौलत घेऊन रायगडाकडे परतत असताना रणमस्त खानाने महाराजांना संगमनेरजवळ अडवले। तेव्हा बहिर्जी नायकांनी महाराजांना आडवाटेने पट्टा किल्ला
येथे सुरक्षित आणले। या आडवाटेवरील शिवरायांच्या संकटकालीन वाटेचा साथीदार म्हणजेच आडकिल्ला होय। दर्शन घेतल्यानंतर आपण पुन्हा त्याच पायऱ्यांनी वरती चढून जातो। गडाच्या माथ्यावर फिरत असताना आपल्याला बरेच अवशेष निदर्शनास येतात। माथ्यावरून आपल्याला बित्तनगड, विश्रामगड, डुबेरगड, सोनगड, चेमदेव असे अनेक किल्ले निदर्शनास पडतात। किल्ल्याच्या उत्तर दिशेला एक दरवाजा आहे। दरवाजा सध्या पडलेल्या अवस्थेत आहे। पुढे चालत गेल्यानंतर आपण जोडपाणी टाक्यांजवळ पोहोचतो। या जोडपाणी टाक्यातील एका टाक्यात शरपशिल्प आढळते। टाक्यांपासून थोडं पुढे गेल्यानंतर पुन्हा एक बांधकामाचे अवशेष निदर्शनात येते। तिथून पुढे आपला परतीचा प्रवास सुरू होतो। किल्ला पूर्ण बघण्यासाठी 2.5 ते 3 तास पुरेसे आहे। मित्रांनो, किल्ला आम्हाला खूपच आवडला व तुम्हालाही नक्कीच आवडेल, त्यामुळे या किल्ल्याला एक वेळ अवश्य भेट द्या। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास